विनेश फोगाट डिस्क्वालिफाईड फ्रॉम पॅरिस ऑलिम्पिक्स. सध्या जिथे तिथे या घटनेची बरीच चर्चा चालू आहे. पण नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि का विनेशला डिस्क्वालिफाय केलं गेलं, जाणून घेऊया आजच्या या रील मधून. विनेश फोगाट डिस्क्वालिफाय झाल्यामुळे ती यावर्षी कोणताही पदक सुद्धा जिंकणार नाही. ऑलिम्पिक्स मध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनून मंगळवारी इतिहास रचणाऱ्या विनेश फोगाटला बुधवारी डिस्क्वालिफाय केलं गेलं. विनेश फोगाटला काही तासांपूर्वी महिलांच्या 50 किलो वजनी गटातून अपात्र करण्यात आले. या 29 वर्षीय हरियाणाच्या खेळाडूचं वजन हे 100 ते 150 ग्राम जास्त आल्यामुळे तिला डिस्क्वालिफाय केलं गेलं. पण नेमका विनेश फोगाटच्या वजनाचा इशू काय होता? स्पर्धेच्या नियमानुसार कुस्तीपटूंना प्राथमिक फेरीच्या दिवशी आणि अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी त्यांचे वजन दाखवावे लागते. मंगळवारी ती 50 किलोग्रामच्या अनुज्ञेय मर्यादेत बरी असताना